राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराड यार व आपलं कराड पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, आज 16 मे व आपल्या राज्यामध्ये परत एकदा मागे सांगितल्याप्रमाणे 16 तारखेपर्यंत हा पाऊस राहणार आहे। परंतु बंगालच्या उपसागरामध्ये शक्ती नावाचं जे काही चक्रीवादळ आहे हे निर्माण झाल्यामुळे परत एकदा या पावसाचा जो काही मुक्काम आहे हा वाढलेला आहे। 23 ते 24 तारखेपर्यंत हा पाऊस भाग बदलत आपल्या राज्यामध्ये पडणार आहे। त्यामुळे आज सायंकाळी परभणी जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण सर्वदूर हा पाऊस होईल। परंतु 17 तारखेला मात्र हा पावसाचं प्रमाण जास्त राहील। संध्याकाळी 7च्या नंतर परभणी जिल्ह्यामध्ये जसं गंगाखेड आहे, पूर्णा आहे, वसमत आहे, मानवत आहे, पाथरी आहे, सेलू आहे, या भागामध्ये हा पाऊस पडेल। तसंच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा परतूर, मंठा या भागामध्ये, देऊळगाव राजा असेल या भागामध्ये सर्वात जास्त पावसाची शक्यता 17 तारखेला आहे। 18 तारखेला सर्वदूर हा थोडंसं निरभ्र आकाश राहील। परंतु काही भागामध्ये हा पाऊस जसं की बीड आहे, केज आहे, गेवराई आहे, तसंच जो काही धाराशिव आहे या भागामध्ये हा पाऊस होऊ शकतो। परंतु 20 तारखेला हा सर्वदूर हा मराठवाडा असेल, खानदेश असेल आणि विदर्भ असेल या ठिकाणी मात्र जोरदार पाऊस पडणार आहे। हो शेतकरी बंधूंनो, उद्या 17 तारीख आहे। 17 तारखेला खानदेशमध्ये चाळीसगाव आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे, त्याच्यानंतर शहादा आहे, या ठिकाणी 5च्या नंतर या पावसाला सुरुवात होईल। तसंच विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी अल्प प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे। परंतु पावसाची तीव्रता विदर्भामध्ये फार कमी राहणार आहे। परंतु हा संदेश विशेष करून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। कारण मागेही सांगितलं होतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे। त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये 19 तारखेला सर्वात जास्त आणि जोरदार पाऊस झाला। तसंच उद्याच्या येणाऱ्या 19-20 तारखेला संध्याकाळी शक्यतो 6च्या नंतर या पावसाला सुरुवात होईल आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य हा पाऊस पडणार आहे। त्यावेळेस सोलापूरचे जे काही पुजारी साहेब आहेत त्यांना हा संदेश माझा आवर्जून राहणार आहे की त्यांनी आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना किंवा मित्रमंडळींना हा संदेश पोहोचावा। तसंच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ या ठिकाणाहून सुद्धा 20 तारखेला अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडणार आहे। तेथील रेणुकाचार्य हिरामेट जे आहेत ते माझे परममित्र, त्यांनासुद्धा हा संदेश त्यांच्या आप्त आणि इष्ट नातेवाईकापर्यंत पोहोचवतील अशी आशा बाळगतो। त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र पांडुरंग श्री विठ्ठल चरणी हा माझा व्हिडिओ संदेश अर्पण राहील आणि सोलापूर जिल्ह्यामधलेच पंढरपूर या ठिकाणी सुद्धा फार जोरदार पाऊस पडणार आहे। पंढरपूरचे श्री अनिल माने साहेब हे जे की समाजसेवक आहेत आणि विठ्ठल भक्तांची सेवा करण्यामध्ये अगदी तत्पर असतात, त्यांना हा संदेश माझा त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे आणि त्यांनी हा संदेश आपल्या विठ्ठल भक्तांना समोर पाठवावा असा मी आशा बाळगतो। तेव्हा शेतकरी बंधूंनो, 20 तारखेला सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर, अक्कलकोट, सोलापूर व तिथला आजूबाजूचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस सायंकाळी 7च्या नंतर होणार आहे। आणि आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, त्याच्यानंतर आपला हिंगोली जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, सर्वसाधारण पाऊस राहील। 17 तारखेला मात्र जालना जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली, नांदेड, लातूर या भागामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये अनंतपाळ आहे, शिरूर अनंतपाळ आहे किंवा तिथल्या पलीकडचा निलंगा, उमरगा, तसंच बिदर, भालकी या क्षेत्रामध्ये 17 तारखेला हा पाऊस राहणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश मी इथे थांबवून पुढील संदेश परत तुमच्यापर्यंत पोहोचवेल। यावेळेस मान्सून लवकर आहे हा संदेश मी मागील 2 महिन्यापूर्वीच आपणापर्यंत पोहोचवला होता, तरी व्हिडिओ लायब्ररीमध्ये जाऊन तुम्ही तो संदेश पाहू शकता। त्याच अनुषंगाने मान्सूनची वाटचाल प्रगतिशील आहे। अंदमान निकोबारपर्यंत याची मजाल पोहोचलेली आहे आणि फार कमी दिवसामध्ये म्हणजे शक्यतो 4 जूनपर्यंत हा पाऊस महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे सर्वदूर बरसणार आहे। तेव्हा शेतीच्या कामांना वेग देऊन शेती खरीपासाठी तयार करण्यासाठी हा संदेश तुमच्या फायद्याचा राहील। तेव्हा शेतकरी बंधूंनो, इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा संदेश आपण पोहोचवताल अशी आशा बाळगून हा संदेश मी इथे थांबवतो। पुढील संदेश फार लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। तोपर्यंत मी आपली रजा घेतो।